उमेदवारी मिळण्याच्या 2 दिवस आधी आपण भारतीय जनता पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हबाडा देऊ अशी भाषा वापरणारे, आपल्याला डावलल्यामुळं, आपला विश्वासघात केल्यामुळं संपूर्ण राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठा झटका बसेल अशी भाषा करणारे आणि शरद पवार यांच्याकडे जाऊन माढा लोकसभेची तयारी करणारे महादेवराव जानकर हे रात्रीतूनच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जातात आणि आपण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच जाणार असं त्या ठिकाणी जाहीर करतात. लागलेच त्यांना परभणी लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर झाली. परंतु माढा सोडून परभणी लोकसभा निवडणूक लढवण्यामागे जानकरांचं नेमकं काय गणित आहे? या ठिकाणी आपण बघितलं तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परभणीतील गंगाखेड विधानसभेमध्ये त्यांचे आमदार रत्नाकर कुट्टे हे त्यांच्या चिन्हावर निवडून आले आणि त्यामुळे आपल्याला पहिला आमदार परभणीने दिला. त्याच धर्तीवर आपण परभणी लोकसभेची निवडणूक जिंकू हा त्यांचा कयास आहे. परंतु एवढंच फक्त हे कारण नाहीये, तर जातीय समीकरण पाहून महादेवराव जानकर हे परभणी लोकसभेच्या आखाड्यात उतरले. परभणी लोकसभेचा ओव्हरऑल जर जातीय आपण स्ट्रक्चर बघितलं तर या ठिकाणी मराठा आणि ओबीसी समसमान आहेत. त्यातच ओबीसीमध्ये आपण पाहिलं तर धनगर समाजाची मोठी मतं या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळे या जातीय समीकरणाचा फायदा आपल्याला या लोकसभा निवडणुकीमध्ये होईल आणि आपण विजयी होईल ही धारणा महादेवराव जानकरांची आहे. विधानसभा वाईज आपण बघितलं तर या ठिकाणी 3 विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच आणि 3 विधानसभांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे. परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये लोक हे वेगवेगळा विचार करून त्या ठिकाणी मतदान करत असतात. परंतु खरंच महादेवराव जानकर यांना विजयासाठी इथे पोषक वातावरण आहे का? या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरेंचे जे खासदार आहेत हे बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना त्यांनी सोडली नाही. याचं कारण असं आहे की परभणीमध्ये ज्या वेळेस शिवसेनेच्या खासदारानं पक्षाविरोधात भूमिका घेतली त्यावेळेस परभणीतल्या लोकांनी त्या खासदाराला राजकारणातूनच हद्दपार केले. याची बरीचशी उदाहरणं आहेत. संजय जाधव हे 2014 आणि 19 दोन वेळेस निवडून आलेले आहेत. संजय जाधव यांची संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर होल्ड आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांडा इथं त्यांची कार्यकर्त्यांची चांगली साखळी आहे. त्याचा जर विचार केला, त्याची तुलना केली तर महादेवराव जानकर यामागे खूप पाठीमागे राहतात. महादेवराव जानकर यांचा फक्त जो डोळा आहे तो फक्त जातीय समीकरणावर आहे. परंतु हिंदुत्ववादी विचाराला खतपाणी घालणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे. कारण मराठवाड्यामध्ये सर्वात आधी शिवसेनेला गुलाल याच लोकसभा मतदारसंघाने लावलाय आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर इथले जे ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत संजय जाधव यांची इमेज सुद्धा एक प्रकारे आपण बघितली हे कट्टर हिंदुत्ववादी आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितनं त्या ठिकाणी 1.5 लाखाच्या आसपास मतं घेतली होती. परंतु त्यावेळेस आंबेडकर यांनी जातीय समीकरण त्या ठिकाणी जुळून आणलं होतं. आलमगीर खान यांना प्रकाश आंबेडकर यांनी मैदानामध्ये उतरवलं होतं. परंतु आता आलमगीर खान हे वंचितमध्ये नाहीये. त्या ठिकाणी आता प्रकाश आंबेडकर यांनी ऐनवेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना मैदानामध्ये उतरवलं आहे आणि त्यामुळं पंजाबराव डक यांच्यामुळे नेमका कुणाला फटका बसतो हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. परंतु महादेवराव जानकर यांच्यासाठी विजयाचं गणित हे तितकंसं सोपं सध्या तरी वाटत नाहीये. याचं कारण देखील तेवढंच आहे. 2014ला सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं की निवडून आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं आणि हा मुद्दा परभणी लोकसभेमध्ये सध्या खूप चर्चेला जातोय. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली लावणार असं म्हटल्यानंतर त्यातले काही भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी नेत्यांनी त्याला विरोध केला. आदिवासी नेते विरोध करतायत हे पाहून महादेवराव जानकर यांनी भाजपचा निषेध केला. परंतु आता आपल्याला उमेदवारी मिळतीये म्हणून हा प्रश्न बाजूला सारून महादेवराव जानकर हे भाजपच्या गोटात गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी हे पदरात पाडून घेतले. याचा काही अंशी राग हा परभणी लोकसभा मतदारसंघातील जो धनगर समाज आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यातच ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते सातत्यानं हिंदुत्ववादी विचारसरणी असल्या कारणानं त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा असा एक प्रकारे चित्र निर्माण न होता हिंदुत्ववादी आणि ओदरा असं एक ठिकाणी चित्र निर्माण करण्याचा त्यांचा एक घाट दिसतोय. परंतु 2 वेळेस त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवल्यामुळं त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराची त्या ठिकाणी एक प्रचाराची खूप स्ट्रॉंग यंत्रणा आहे. त्या धर्तीवर आपण बघितलं तर महादेवराव जानकरांची तशी नाहीये. त्यातच महादेवराव जानकर हे ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न खूप गंभीर होता त्यावेळेस ते छगन भुजबळ यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी थेट मराठा आरक्षणाला विरोध केला होता आणि त्यामुळे महादेवराव जानकर यांना आता प्रचार करत असताना काही मराठा तरुणांचा रोषाचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे आपण जरांगे पाटील यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही किंवा मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ अशी ती आता भूमिका घेत आहेत.
परंतु परभणी लोकसभामध्ये त्या ठिकाणी येण्या अगोदर जो एक कयास जानकर यांनी लावला होता तो काही पूर्ण झाला नाही आणि त्यामुळे एक प्रकारे ते चक्रव्यूहात अडकल्यासारखी स्थिती झाली. तो कयास हाच होता की लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार जरांगे पाटील देतील ही धारणा होती. त्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार दिला जाईल अशी ही चर्चा होती आणि त्यामुळं एक महायुतीचा आणि जानकरांचा असा अंदाज होता की जरांगे पाटील यांनी जर मराठा उमेदवार दिला आणि ठाकरेंचा मराठा उमेदवार जर उभा राहिला तर यामध्ये मराठा मतांचं मोठं विभाजन होईल आणि त्याचं आपल्याला राजकीय लाभ मिळेल हा त्यांचा अंदाज होता. परंतु ऐन वेळेस धक्कादायकरित्या मनोज जरांगे पाटील यांनी आपण लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारच उभा करणार नाही हा निर्णय घेतला आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी महादेवराव जानकर यांना मोठा धक्का बसला. परंतु त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती. आता खूप ते पुढे निघून गेले होते आणि त्यामुळे आता लढणं त्यांना भाग होतं आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी ऐन वेळेस त्या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळं याचा मोठा लाभ हा ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत संजय जाधव यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सगळं जातीय समीकरणावर या ठिकाणी विजयाचे कयास त्या ठिकाणी उमेदवार कोण लावले जात आहेत. परंतु परिस्थिती जर आपण पाहिली तर महादेवराव जानकर यांच्यासाठी अडथळे खूप आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं परभणीमध्ये नेमकं कोण विजयी होईल ते कमेंट नक्की करा. धन्यवाद.